नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नोकरी इन्साइडर यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचा असणारा जो घटक आहे, तो म्हणजे आहे पहा मराठी व्याकरण. तर आज आपण या व्हिडिओमध्ये मराठी व्याकरणावरती इम्पोर्टंट असणारे 20 प्रश्न पाहणार आहोत, जे आपण पूर्णपणे स्पष्टीकरणासह घेत आहोत. हा जो व्हिडिओ असणार आहे, हा TCS आणि IBPS पॅटर्ननुसार आधारित असणार आहे. त्यामुळे महत्त्वाचा व्हिडिओ ठरू शकतो. यामध्ये आपण फक्त आणि फक्त मराठी व्याकरणाचे स्पेशल प्रश्न घेतलेले आहेत. चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या नोकरी इन्साइडर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे आपल्याला डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील. आणि मित्रांनो, या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन त्यालाही जॉईन करा, म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF पाहायला मिळेल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, आमची तारा आता कॉलेजात जाते. या वाक्यातील अधोरेखित नाम हे कोणत्या प्रकारचे आहे? आणि या वाक्यामध्ये तारा हे जे आहे हे अधोरेखित केलेला शब्द आहे. प्रश्न परत एक वेळा पहा आणि प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण कमेंट करून सुद्धा देत राहा. म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. आमची तारा आता कॉलेज जाते. यामध्ये अधोरेखित नाम आहे पहा तारा. तर हे कोणत्या प्रकारचं नाम आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, तर हे विशेष नाम येणार आहे. आपण याच्यावरती काही स्पष्टीकरण देखील घेतलेलं आहे प्रत्येक प्रश्नावरती. यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले गेलेले आहेत. लक्षात ठेवा. तर काय विचारले आपल्याला? विशेष नाम. कधी-कधी सामान्य नाम विशेष नामाचे कार्य करतात आणि दिलेलं वाक्य जे आहे, या वाक्यातील तारा हे सामान्य नाम असून या ठिकाणी विशेष नामासारखा त्याचा वापर करण्यात आलेला आहे. तर तारा हे जे आहे, हे एका मुलीचं नाव आहे, म्हणजेच या ठिकाणी ते एक विशेष नाम असणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, क्ष व ज्ञ यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यात काय म्हणून केला जातो? हे जे आपण 20 प्रश्न घेतलेले आहेत, हे पूर्णपणे बेसिक असणारे प्रश्न आहेत आणि आपल्याला परीक्षेमध्ये अशाच पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. क्ष आणि ज्ञ यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यात काय म्हणून करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2, तर विशेष संयुक्त व्यंजने म्हणून त्यांचा वापर करण्यात आलेला आहे. यामध्ये लक्षात ठेवा, क्ष आणि ज्ञ हे विशेष संयुक्त व्यंजने आहेत. यामध्ये क्ष कसा तयार होतो? क अधिक क्ष अधिक अ मिळून होतो पहा क्ष. आणि ज्ञ कसा तयार होतो? तर द, न, य, अ हे मिळून ज्ञ तयार होतो. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, मूळ मराठी वर्णमालेत एकूण वर्णांची संख्या किती होती? सर्वात कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे. आत्तापर्यंत हा प्रश्न आपल्याला जवळपास 16 वेळापेक्षा जास्त विचारण्यात आलेला आहे आणि प्रत्येक वेळा ज्यावेळी आपण हा प्रश्न कम्युनिटीमध्ये पोस्ट करतो, त्यामध्ये जवळपास 56% पेक्षा जास्त विद्यार्थी चुकीचं उत्तर देत आहेत. प्रश्न लक्षात ठेवायचा आहे, मूळ वर्णमालेत आपल्याला विचारलेला आहे. फक्त वर्णमालेत विचारलेलं नाही, तर मूळ वर्णमालेत वर्णांची संख्या किती होती? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, तर 48 ही जी आहे, ही वर्णांची संख्या होती मूळ वर्णमालेमध्ये. मग या ठिकाणी चेंजेस काय आहेत ते समजावून घ्या. सुरुवातीला वर्णमालेमध्ये 48 वर्ण होते आणि शासन निर्णय जो आहे 2022चा, त्यानुसार महाराष्ट्र शासनाने स्वीकारलेली जी वर्णमाला आहे त्यामध्ये 52 वर्ण आहेत. जर आपल्याला परीक्षेत आत्ता जर विचारलं किती वर्ण आहेत, तर 52 वर्ण आहेत. लक्षात ठेवायचे. यामध्ये स्वर आहेत 14, स्वरादी आहेत 2, व्यंजने आहेत 34 आणि विशेष संयुक्त व्यंजने आहेत 2, असे मिळून होत आहेत पहा 52. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, सचिनने शतक ठोकले या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखायची आहे. महत्वाचा आहे पहा, कर्ता माहीत असणं गरजेचं आहे, तेव्हा आपल्याला विभक्ती ओळखता येणार आहे. या वाक्यामध्ये कर्ता कोण आहे? तर या वाक्यामध्ये सचिन जो आहे, लक्षात ठेवा, सचिन हा कर्ता असणार आहे. मग याचं उत्तर काय होईल? तर पर्याय क्रमांक 4, तर यापैकी नाही. यापैकी नाही म्हणजे काय? षष्टी नाही, द्वितीया नाही आणि चतुर्थी सुद्धा नाही. मग याचं उत्तर काय होईल हे थोडंसं समजावून घ्या. दिलेलं जे वाक्य आहे, या वाक्यामध्ये सचिन हा कर्ता आहे आणि याला ने हा तृतीयेचा प्रत्यय लागलेला आहे. जर ऑप्शनमध्ये कुठंतरी आपल्याला तृतीय असं ऑप्शन असतं, तर ते आपलं उत्तर बरोबर राहिलं असतं. पण या ठिकाणी कोणत्याही ठिकाणी तृतीय दिलेलं नाही, म्हणून यापैकी नाही हे आपलं योग्य उत्तर होईल. आणि तृतीय विभक्ती हे आपलं योग्य उत्तर होणार आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, आपण स्वतः 2 शब्द बोला. अधोरेखित सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे? आणि या ठिकाणी आपण हे सर्वनाम अधोरेखित केलेलं आहे. याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे.
या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 तर पुरुषवाचक सर्वनाम असणार आहे. या ठिकाणी लक्षात ठेवायचे कसं आलेलं आहे उत्तर हे पहा. दिलेल्या वाक्यातील आपण हे तुम्ही या अर्थानं वापरलेलं आहे म्हणून हे पुरुषवाचक सर्वनाम जे की द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. आपण हे सर्वनाम तिन्ही पुरुषामध्ये व दोन्ही वचनामध्ये वापरलं जात असतं. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे राजा घोड्यावर बसून निघाला. वाक्यातील अधोरेखित शब्दातील सामान्य रूप आपल्याला ओळखायचं आहे आणि घोड्यावर हा जो शब्द आहे याचं आपल्याला सामान्य रूप ओळखायचं आहे कारण हा शब्द अधोरेखित केलेला आहे. तर याचं सामान्य रूप काय होणार आहे तर घोड्या हे जे आहे हे त्याचं सामान्य रूप होणार आहे. या ठिकाणी थोडे पॉईंट्स आहेत ते समजावून घ्या. विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी जसे शब्दांचे सामान्य रूप होते तसेच शब्दयोगी अव्यय लागण्यापूर्वी देखील सामान्य रूप होत असतं. मग या ठिकाणी मूळ शब्द कोणता आहे पहा. घोड्या हा जो आहे तर काय आहे सामान्य रूप आहे. मग मूळ शब्द काय आहे तर घोडा आहे. मूळ शब्द घोडा. शब्दयोगी प्रत्यय काय आहे तर वर आणि सामान्य रूप काय आहे घोड्या. म्हणजे सामान्य रूप लक्षात ठेवा घोड्या आहे आणि त्याच्यावर शब्दयोगी प्रत्यय लागलेला आहे तो आहे वर आणि मूळ शब्द आहे त्याचा घोडा. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे डॅश होय. या ठिकाणी सरळ सरळ आपल्याला एक व्याख्या विचारलेली आहे. मित्रांनो अशा अशा व्याख्या खूप वेळा आपल्याला विचारण्यात आलेल्या आहेत. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे काय तर त्याला क्रियापद असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. क्रियापदाची व्याख्या काय आहे तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे क्रियापद असतो. याचं उदाहरण जर पाहायचं झालं तर ती हसते. हसणं काय आहे तर ही क्रिया करत आहे म्हणजेच हे आपलं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. यानंतरचा प्रश्न आहे तो नेहमीच भांडण करतो. या वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे. पहा काळ जो आहे खूप महत्त्वाचा घटक आहे आणि काळ या घटकावरती आपण महत्त्वाचे 50 प्रश्न देखील घेतलेले आहेत. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तो नेहमीच भांडण करतो या वाक्याचा काळ काय असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 तर रीती वर्तमान काळ असणार आहे. कसा येतो ते पहा. वेगळ्या वाक्यांमधील नेहमी हा शब्द रीती वर्तमान काळ दाखवत असतो. या वाक्यात नेहमी सतत असे शब्द आल्यास तो रीती काळ जो आहे तो रीती असतो. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पैठणी या शब्दाचा विशेषणाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. पैठणी शब्दाचा विशेषण प्रकार कोणता आहे. मित्रांनो हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये 2 वेळा विचारण्यात आलेला होता आणि वनरक्षक भरतीमध्ये सुद्धा हा प्रश्न आपल्याला 2 वेळा विचारण्यात आलेला होता. पैठणी या शब्दाचा विशेषणाचा प्रकार कोणता आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 4 तर नामसाधित विशेषण असणार आहे. या ठिकाणी थोडेसे पॉईंट्स आहेत ते समजावून घ्या. सर्वात आधी समजावून घ्या की नामसाधित विशेषण म्हणजे नेमकं काय. तर एखाद्या नामाबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी जेव्हा दुसऱ्या नामाचा वापर केला जातो तेव्हा त्याला नामसाधित विशेषण असं म्हटलं जातं. व्याख्या आपल्याला समजली परत एक वेळा पहा. एखाद्या नामाबद्दल अधिकची म्हणजे जास्तीची माहिती जर सांगायची असेल त्यावेळी दुसऱ्या नामाचा वापर केला जातो तेव्हा त्या नामाला नामसाधित विशेषण असं म्हटलं जातं. या ठिकाणी उदाहरण जर पाहायचं झालं तर पहा पैठणी काय आहे साडी आहे. सोलापुरी काय असते चादर असते. बनारसी शालू असतो. म्हणजे पैठण सोलापूर आणि बनारस हे मूळची नावं आहेत आणि त्यावरून दुसऱ्या नामाचा वापर केलेला आहे म्हणून हे नामसाधित विशेषण असणार आहे. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे ज्या शब्दांवर लिंग वचन विभक्ती यांचा परिणाम होऊन त्यांच्यात बदल होतो अशा शब्दांना काय म्हणतात. परत आपल्याला एक वेळा व्याख्या या ठिकाणी विचारलेली आहे. अशा ज्या शब्दांवरती लिंग वचन विभक्ती यांचा परिणाम होतो आणि त्यांच्या लिंगामध्ये बदल होतो अशा शब्दांना काय म्हटलं जातं. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 तर त्याला विकारी शब्द असं म्हटलं जातं. विकारी शब्द म्हणजे काय व्याख्या परत एक वेळा पहा. नाम सर्वनाम विशेषण क्रियापद यामध्ये लिंग विभक्ती वचन यानुसार परिणाम होत असतो म्हणून ते विकारी शब्द आहेत. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पैशापेक्षा माणूस मोठा या वाक्यातील पेक्षा हे कोणत्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार आहे. पहा आपल्याला पेक्षा शब्द दिलेला आहे आणि हा शब्दयोगी अव्ययाचा प्रकार कोणता आहे हे ओळखायचं आहे.
या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, तर हे तुलनावाचक असणार आहे. पहा, शब्दयोगी अव्यय म्हणजे काय हे सर्वात महत्त्वाचं आहे. वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचा वाक्यातील इतर शब्दांशी असणारा जो संबंध आहे, तो दर्शविणाऱ्या अविकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय असं म्हटलं जातं. मग शब्दयोगी अव्यय हे नेहमी एखाद्या नामाला किंवा नामाचं कार्य करणारा जो शब्द असतो, त्या शब्दाला ते लागून येतं. आणि तुलनावाचकमध्ये काय असतं, पेक्षा, तर, मध्ये आणि परीस हा जो शब्द आला, तर तो तुलनावाचक शब्दयोगी अव्ययाचा प्रकार असतो. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे अबब किती मोठा साप आहे? यातील अबब हे नेमकं काय आहे? महत्वाचा असणारा हा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, तर हे केवल प्रयोगी अव्यय आहे. यामध्ये मित्रांनो आपण प्रत्येक प्रश्नाचे काही पॉईंट्स दिलेले आहेत, म्हणजे आपल्याला समजून घेण्यासाठी थोडंसं सोपं जाईल. तर या ठिकाणी केवल प्रयोगी अव्यय म्हणजे काय? तर आपल्या मनातील विचार व्यक्त करण्याअगोदर उत्कट भावना व्यक्त करण्यासाठी केवल प्रयोगी अव्यय वापरलं जातं. यामध्ये अबब हा जो शब्द आहे, तर हा आश्चर्यदर्शक केवल प्रयोगी अव्यय आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे भाजीपाला घेऊन बाबा घरी आले. अधोरेखित शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे. समासावर देखील आपल्याला खूप वेळा प्रश्न विचारण्यात आले आहेत, जे TCS आणि IBPS या दोन्ही पॅटर्नमध्ये समासावरती प्रश्न विचारले जातात. तर भाजीपाला हा जो शब्द आहे, हा अधोरेखित केलेला आहे. आपल्याला याचा समास ओळखायचा आहे. आणि भाजीपाला या शब्दाचा समास काय होतो? ऑप्शन क्रमांक 1, तर समाहार द्वंद्व समास असतो. या ठिकाणी थोडंसं महत्त्वाचे आहेच पॉईंट समजावून घ्या. भाजीपाला, भाजी, पाला, कोथिंबीर व मिरची यासारख्या इतर वस्तू त्या सर्वांना मिळून म्हटलं जातं भाजीपाला. आणि समाहार द्वंद्व समास काय आहे? तर दोन्ही पदाबरोबरच इतरही घटक जे आहेत हे महत्त्वाचे असतात, तेव्हा तो समाहार द्वंद्व समास होतो. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे ज्वाला आणि फुले हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा आहे? आत्तापर्यंत आपल्याला 8 वेळापेक्षा जास्त हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. या ठिकाणी आपण काव्यसंग्रहाविषयी बोलत आहोत. ज्वाला आणि फुले हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, तर बाबा आमटे यांचा काव्यसंग्रह आहे ज्वाला आणि फुले. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे इप्सित साधने या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता असणार आहे? मित्रांनो, आपण महत्त्वाचे 200 वाक्प्रचार घेतलेले आहेत, त्यांचा अर्थ देखील घेतलेला आहे. त्या व्हिडिओच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. ते व्हिडिओ पाहून घ्या, म्हणजे आपल्याला वाक्प्रचारावरती विचारण्यात आलेले प्रश्न क्लिअर होऊन जातील. इप्सित साधने याचा अर्थ काय होतो? तर याचा अर्थ होत असतो पहा, एखादी गोष्ट मनामध्ये इच्छा केलेली असेल तर ती साधने म्हणजे इच्छिलेलं साधनं. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पहा, इप्सित साधने म्हणजे समीरला अधिकारी बनायचं होतं. खूप मेहनत घेऊन त्याने त्याचं इप्सित साध्यच केलं. म्हणजे मनामध्ये जी इच्छा आपण धरतो तिला साध्य करणं त्यालाच म्हटलं जातं इप्सित साधने. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे मुखातून निघणाऱ्या मूलध्वनीला काय म्हणतात? सर्वात बेसिक असणारा हा मराठी व्याकरणावरचा प्रश्न आहे. असंही म्हणू शकतो की मराठी व्याकरण इथूनच सुरू झालेलं आहे. मुखातून निघणाऱ्या मूलध्वनीला काय म्हटले जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, तर त्याला वर्ण असं म्हणतात. वर्णाची व्याख्या काय आहे? आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतो. हे मूलध्वनी हवेत विरतात व नाहीसे होतात. ते नष्ट होऊ नयेत म्हणून त्यांना आपण लिहून ठेवतो आणि आपण ते रंगाने म्हणजेच काय तर वर्णाने लिहून ठेवतो. म्हणून त्यांना वर्ण असं म्हटलं जातं. यामध्ये उदाहरण पहा, मू हे अक्षर आहे, म अधिक व हे जे आहेत हे त्याचे वर्ण असणार आहेत. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे अनाथ या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता आहे? आपल्याला समानार्थी विरुद्धार्थी शब्द IBPS आणि TCS पॅटर्नमध्ये हे 100% विचारण्यात आलेले आहेत. तर अनाथ या शब्दाचा समानार्थाचा शब्द काय आहे? अनाथ म्हणजे काय तर आईवडील नसलेला, निराधार, दीन किंवा पोरका. तर या ठिकाणी आपल्याला ऑप्शनमध्ये पोरका हा शब्द दिलेला आहे. तर अनाथचा समानार्थी शब्द होतो पोरका. या ठिकाणी अजून काही आपण समानार्थी शब्द पाहूया. अनाथासाठी पोरका, आईवडिलांशिवाय, दीन, निराश्रित, निराधार हे अनाथाचे समानार्थी शब्द आहेत. मग करुणा या शब्दासाठी दया, कृपा, कीव आणि माया हे करुणाचे समानार्थी शब्द आहेत. आणि अशाच पद्धतीचे आपल्याला 500 पेक्षा जास्त समानार्थी आणि 500 पेक्षा जास्त विरुद्धार्थी शब्द जर पाहायचे असतील, तर त्यांच्याही व्हिडिओच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे.
यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता शब्द शीघ्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द दर्शवतो? म्हणजे सरळ सरळ आपल्याला प्रश्न विचारलाय की शीघ्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता असेल? शीघ्र म्हणजे काय? तर लवकर, फास्ट. पण आपल्याला या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे. म्हणजे काय? तर मंद हा आपलं योग्य उत्तर होणार आहे. या ठिकाणी गरम, थंड हे विरुद्धार्थी शब्द आहेत. उष्ण, शीतल हे विरुद्धार्थी शब्द आहेत. उत्साह, निरुत्साह हे देखील विरुद्धार्थी शब्द आहेत. आणि मंद याला विरुद्धार्थी शब्द काय होतो? तर शीघ्र हा शब्द होत आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, उचलली जीभ लावली टाळ्याला या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. म्हण या घटकावरती सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि आपल्याला 500 म्हणी ज्या आहेत त्या आपण पूर्णपणे एका व्हिडिओमध्ये कव्हर केलेल्या आहेत. तो व्हिडिओ पाहायचा असेल तर त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. उचलली जीभ लावली टाळ्याला या म्हणीचा योग्य अर्थ होतो की मनाला वाटेल तसे बोलणे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. उचलली जीभ लावली टाळ्याला याचा अर्थ होतो कोणतेही दुष्परिणामांचा विचार न करता काहीही बोलणे, म्हणजे मनाला वाटन ते बोलणे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, अण्णा व अक्का हे मराठीतील शब्द कोणत्या भाषेतून आलेले आहेत? महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण जे अण्णा आणि अक्का शब्द मराठी भाषेमध्ये वापर करतो त्यांचा, तर हे मुख्यतः कोणत्या भाषेतून आलेले आहेत? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर हे मुख्यतः कन्नड शब्द आहेत. लक्षात ठेवा, कन्नड म्हणजेच काय? तर हे कानडी शब्द आहेत, पण त्यांचा वापर आता सध्या आपण मराठीमध्ये करतो. यामध्ये अण्णा आहे, अक्का आहे, भाकरी, कांबळे, आई, बांगडी, काका, ताई, आप्पा हे जे शब्द आहेत ते कानडी शब्द आहेत आणि यांना परप्रांतीय भारतीय शब्द म्हणतात. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 20 मराठीचे प्रश्न. आपल्याला या 20 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या नोकरी इन्साइडर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे पहा, नोकरी इन्साइडर या नावानं, त्यालाही जाऊन जॉईन करा. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.